जय जय रघुवीर समर्थ। घनश्याम राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी हरी संकटी सेवकाचा पुढावा प्रभाते मनी रामचिंतित जावा। भक्तीचं अधिष्ठान आणि वीरत्वाचं प्रतिष्ठान लाभलेल्या महाराष्ट्राचा बेलाग दुर्ग, याच सह्याद्रीच्या कुशीत 350 वर्षापूर्वी स्वातंत्र्याचे यलगार उमटले. मावळच्या या मातीचा स्वाभिमान जागृत झाला. या चेतलेल्या अग्नीला फुंकर घालणारा एक संन्याशी याच मातीत भटकंती करत होता. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ तो निर्गुणाचा. सामर्थ्य आहे चळवळीचे, पण तेथे अधिष्ठान पाहिजे प्रभूंचे, असं म्हणून लोकांना अध्यात्मातून लढण्याचे धडे देत होता. याच भूमीत ते तेज फाकले. याच दऱ्याखोऱ्यातून तो हुंकार निनादला. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. त्या समर्थांच्या तेजोमय अस्तित्वानं पावन झालेला हा सज्जनगड, साताऱ्याच्या निवृत्तेला 18 किलोमीटर अंतरावर असलेला शिवछत्रपतींच्या स्वराज्यातला परळीचा किल्ला अस्वलगड. इसवी सन 1676 साली श्री समर्थ रामदास या गडावर वास्तव्यास आले आणि खऱ्या अर्थानं हा गड सज्जनगड बनला. होती डोंगराचा फेर मध्ये देवाचे शिखर. त्या शिवछत्रपतींची आठवण उराशी जपणारं हे श्री छत्रपती शिवाजी महाद्वार. हाच गडाचा प्रथम दरवाजा. काळ्या कातळात हा दरवाजा बंदिस्त आहे. इथून पायऱ्या चढून वर गेल्यानंतर किल्ल्याचा दुसरा दरवाजा दिसतो. हेच श्री समर्थ महाद्वार. हा दरवाजा प्रशस्त आहे. भक्तीचं वैरिग्य आणि विस्तवाचं सद्भाग्य जिथं प्रकटतं तो मराठ्यांचा जरीपटका म्हणजे भगवा झेंडा. त्या धर्मध्वजाचं प्रतीक सज्जनगडावर आहे. किल्ल्याच्या पूर्व टोकावर श्री अंगाई देवीचं पूर्वाभिमुख मंदिर आहे. श्री समर्थ रामदास स्वामींना अंगापूरच्या डोहात श्रीरामाच्या मूर्तीसोबतच ही अंगाईची मूर्ती सापडली होती. इथूनच उत्तरेच्या तटावर 100 मीटर अंतरावर समर्थ शिष्य कल्याणांचे हे पावक मंदिर आहे. समर्थांची वाऱ्यानं उडालेली छाटी पकडण्यासाठी याच तटावरून जीवाची पर्वा न करता कल्याण स्वामींनी उडी मारली. तेच हे कल्याण छाटी स्मारक. इथं शेजारीच लोकमान्य कमान आहे. गडावरील श्रीराम मंदिराच्या पश्चिमेस श्री समर्थ शिष्या वीणा स्वामी यांचं समृद्धी वृंदावन आहे. सुमारे 400 वर्षापूर्वी श्री समर्थांनी स्त्रियांना दर्जा आणि प्रतिष्ठा मिळावी हे आचरणातून दाखवून दिलं. याच वीणा स्वामींना जनसमुदायासमोर उभे राहून कीर्तन करण्याची अनुज्ञा श्री समर्थांनी दिली होती. स्नेहाळू
अशाच आणखी एक समर्थ शिष्या म्हणजे श्री अक्का स्वामी. इथल्या अशोक वनाच्या उत्तरेला श्री अक्का स्वामींचा मठ असून इथंच त्यांची समाधी वृंदावन आहे. समर्थांच्या निर्याणानंतर याच श्री अक्का स्वामींनी समर्थ संस्थानाची व्यवस्था 28 वर्ष सांभाळली होती. स्वररंग भावा ताने स्वररंग भावा. इथला पेठेतील मारुती म्हणजे समर्थांचं आराध्य. हे स्थान सज्जनगडावर राहायला येण्यापूर्वीचं आहे. खुद्द श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती म्हणजे धाब्याचा मारुती. गडाच्या पश्चिम टोकास तटबंदी शेजारीच ही सुबक मूर्ती आहे. हा तटबंदीचा रक्षणकर्ता शक्तिदेव आहे. इथून जवळच ब्रह्मपिसा आहे. श्री स्वामींनी आपल्या शिष्यांची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी ब्रह्मपिसाचं सोंग घेतलं होतं आणि ब्रह्म जागणं म्हणजे काय हे शिष्यवृंदास शिकवलं होतं. यातूनच निर्माण झाला हा ब्रह्मपिसा. समर्थांच्या आदिवासाने पावन झालेली वास्तू म्हणजे श्री समर्थांचा मठ. या मठातच समर्थांची विश्रांती खोली आहे. या शेजघरामध्ये समर्थांच्या वापरातील नित्य वस्तू आहेत. इथला हा पलंग शिवछत्रपतींनी समर्थांना दिला होता. शेजघरामध्येच असणाऱ्या लाकडी स्टँडवर समर्थांच्या वापरातील कुबडी, वेताची काठी, सोटा अशा वस्तू आहेत. शेजारीच भले मोठे 2 हंडे आहेत. समर्थ शिष्य श्री कल्याण स्वामी या महाकाय हंड्याची कावड घेऊन गडाखाली जायचे आणि उरमोडी नदीवरून समर्थांसाठी पाणी घेऊन यायचे. या हंड्या शेजारी समर्थांची वल्कले आहेत. हिमालयात प्रत्यक्ष श्री मारुतीरायांनी समर्थांना ही वल्कले दिलीत अशी भक्त श्रद्धा आहे. समर्थांच्या वापरातील पाणी पिण्याचा पितळी लोटा आणि पिकदानीही इथेच आहे. भक्तांसाठी समर्थांच्या या सर्व वस्तू म्हणजे प्रत्यक्ष श्री समर्थांचा सहवास लाभण्यासारखा आहे. हे विशाल हंडे, विशाल कुबड्या असं सारं पाहिलं की समर्थांच्या बलोपासनेची सुद्धा कल्पना येते. समर्थ आणि त्यांच्या घराण्यामध्ये असणारी सूर्य उपासना आणि या सूर्य उपासनेला अनुसरून समर्थ सूर्यनमस्काराचं महत्त्व आपल्याला सांगतात. म्हणजे सूर्यनमस्काराच्या माध्यमातून आपल्या शरीर नाड्या आणि आपलं संपूर्ण आरोग्य जे आहे हे पूर्णपणे निरोगी आरोग्य राहतं. आणि हा संदेश 400 वर्षापूर्वी समर्थांनी आपल्यासमोर ठेवला. समर्थ म्हणाले, शक्तियुक्ती जये ठाई तेथे श्रीमंत धावती. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे. शक्तियुक्ती जये ठाई तेथे श्रीमंत धावती. अशी शक्ती आणि युक्ती ज्या ठिकाणी एकत्र येते त्यालाच समर्थ संप्रदाय असं म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा. असा मौलिक उपदेश जिथून प्रकटला तीच ही पावक वास्तू. समर्थांचं आराध्य स्थान हे गडावरचं राम मंदिर. समर्थ मठाच्या उत्तरेला हे मंदिर आहे. इथल्या पंचायतन मूर्ती म्हणजे श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि मारुती या समर्थांनी तंजावर मधून करवून घेतल्या आहेत. माय रघुवीर 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 बाप रघुवीर 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 माय रघुवीर बाप रघुवीर माय रघुवीर बाप. याच ठिकाणी तळघरामध्ये समर्थांची समाधी आहे. सगुण सगुण पहा. माघ वद्य नवमीस ते अलौकिक तेज या समाधीमध्ये चिरनिद्राधीन झाले. अखिल विश्वाला चैतन्याचा प्रकाश देण्यासाठी तो तेजाचा अंश आजही इथं मूर्तिमंत साकार आहे. माघ वद्य प्रतिपदा
ते माघवद्य दशमी असा 10 दिवसाचा उत्सव सज्जनगडावरती साजरा केला जातो. या उत्सवाची सुरुवात सुद्धा समर्थांनी स्वहस्ते पूजित केलेल्या श्री रामरायाच्या मूर्तींना उद्वार्जन या विधीने, म्हणजे त्यांच्या संपूर्ण या मूर्ती मंदिरात बाहेर आणून त्याची षोडशोपचार पूजा करून या उत्सवाची सुरुवात होते. या संपूर्ण 10 दिवसामध्ये प्रवचन, कीर्तन, गायनादी सेवा समर्थांच्या समोर सादर केल्या जातात. इतर सगळ्याही ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने प्रत्येक उत्सवाची सांगता होते, मात्र समर्थ संप्रदायामध्ये ललिताच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता केली जाते. कीर्तन झाल्यानंतर मानाचे विडे देण्याची पद्धत या ठिकाणी आहे. उत्सवामध्ये देवतांची दृष्ट काढणे हा एक वेगळा कार्यक्रम या उत्सवाच्या निमित्ताने संप्रदायामध्ये आहे. दरवर्षी माघ वद्य नवमीस भक्तांचा मेळा इथं जमतो. त्या तेजाची आराधना करतो. गडावर जणू भावभक्तीचा दर्या उसळतो. संसाराच्या दुःख देण्यामध्ये सारे जणू पिचलेले, भ्रांतीच्या अंधारात चाचपडणारे. पण समर्थांच्या पायाशी ही भ्रांत अवस्था दूर होते. अंधाराच्या गर्भातच चैतन्याची ज्योत तेवते आणि उमटतात ते काकड आरतीचे शब्द. जय जय रघुवीर काकड आरतीनंतर समाधीची महापूजा बांधली जाते. समर्थांचे वंशज रामदासी सेवक, मठपती, मानकरी या पूजा समयी उपस्थित राहतात. मुळारंभारंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा. पंचोपचार पूजेनंतर अभिषेक होतो. गरम पाण्यानं समाधी धुवून पुसून घेतली जाते. तरी श्री हरे पाविजे तो स्वभाव. अत्तर, गंध, लेपन, चंदन, फुलं, तुळशीपत्र आणि वस्त्र वाहिली जातात. द्यावे जनी वंद्यते सर्व. रेशमी मेखला, त्यावर चांदीचा मेखला, यावर हार फुले वाहून मारुतीची मूर्ती प्रतिष्ठित केली जाते. चिंतेत जावा पुढे वैखरी राम. सूर्योदय होतो आणि समर्थांचे वंशज मठपती, रामदासी सेवक गडावर भिक्षेसाठी जातात. समर्थांच्या वचनानुसार प्रत्ययी मागणे भिक्षा, मिळाली न मिळो तरी नित्य नूतन हिंडावे, धुंडावे भक्त प्रेमळ. हा या भिक्षेचा प्रमुख उद्देश असतो. सर्व संग परित्याग केलेल्या संन्यस्ताचा योगक्षेम भगवंत चालवतात, ते अशा भिक्षादानानेच. भिक्षेच्या हेतूनं प्रत्येकाच्या दारी जावं, भक्तांमधलं प्रेम अनुभवावं आणि त्यांच्या जीवनात चैतन्याचं अमृत ओतावं. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्ने तो देव जाणावा अंतरी धरिता बरे. ही कार्यप्रवणता समाजामध्ये श्री समर्थांनी निर्माण केली. भिक्षेसाठी फिरून तेजस्वी विचारांची पेरणी होत गेली. आजही समर्थांच्या संस्थानामध्ये लोकजागृतीचा हा वसा चिरंतन आहे. समर्थांनी 1100 मठ स्थापन केले, 1100 मठपतींची योजना त्यावरती केली आणि महंतांना उपदेश काय केला? महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी. म्हणजे समाजामध्ये जा, तळागाळातल्या समाजापर्यंत जा. जो समाज प्रत्येक कारणा वाचून वंचित असणाऱ्या समाजापर्यंत जाऊन पोहोचा आणि त्यांना समजावून सांगा की परमेश्वर काय असतो, ईश्वर काय असतो, भक्ती काय असते, भक्ती मार्ग काय असतो. अशा प्रकारची शिकवण समर्थांनी समाजातल्या प्रत्येक घटकाला दिली. समाजातल्या लोकांशी, समाजातल्या घटकांशी आपलं नातं कसं असावं याचं उत्तम उदाहरण, याचा उत्तम आदर्श म्हणजे समर्थांचा श्रीमद ग्रंथराज दासबोध आहे. जय जय रघुवीर समर्थ. माघ वद्य नवमीला तर श्री समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर ओसंडून वाहतो.
भवतापाचा सूर्य चटके देताना इथं मात्र भक्तांना समर्थ कृपेचा गारवा लाभतो आणि तृप्त झालेले भक्त श्री स्वामींची आरती गातात. आरतीनंतर निघते ती छबिना पालखी. वाजत गाजत ही पालखी पेठेतील मारुती मंदिरापर्यंत जाऊन माघारी येते. पालखीनंतर समर्थ समाधीला 13 प्रदक्षिणा घातल्या जातात. करिता दासा पालन करिता वरिता गुण भरिता जय देव जय देव. हे मधुर दृश्य आपल्या नजरेत साठवताना काळही जणू मोहून जातो. स्मृतीची कवाडं उघडताना हा काळ जणू रामयुगात पोहोचतो आणि या व्यासपीठावर श्रीरामांची सुंदरकांड कथा भक्तांच्या हृदयाचा ठाव घेऊ लागते. मधुवनातील त्या अमृत समान फलांचा स्वाद वानर सैन्य घेऊ लागले. दधी वक्राने या वानरांना प्रतिबंध केला, पण सुग्रीवानं सांगितलं माझ्या वनाकडे वक्र दृष्टीनं पाहण्याचं सामर्थ्य कोणातही नाहीये. सीता मावलीचा शोध ज्या अर्थी हनुमंतानं लावलेला त्याच अर्थी मधुवनात वानर जातील. आनंद प्रकट तेव्हाच होतो साध्य जेव्हा गवस्त तेव्हा. व्यवहारात आनंद नाही, व्यवहारात हर्ष असतो. अध्यात्मात आनंद आहे जो निरूपमेय आहे, निरूपाधिक आहे, अद्वितीय आहे, अनिर्वचनीय आहे तो आनंद. वानरांनी आनंद उत्सव साजरा केला आणि सुग्रीवानं आज्ञा दिली हनुमंतम पुरस्कृत्य युवराजं तथांगदं राम सुग्रीवयोरग्रे हिते दुर्भुवि सत्वरम्. हनुमंत आणि युवराज अंगद यांना पुढे करून वानरांनी आज भगवान प्रभू श्री रामचरणाच्या साठी मन आपलं उत्सुक ठेवलं. भगवान श्री राम प्रभूंच्या चरणारविंदी आज आपलं मस्तक अर्पण करण्यासाठी सर्व वानर सैन्य येऊ लागलेलं आहे. हनुमान राघवं प्राह दृष्ट्वा सीता निरामया. पौर्णिमेपासून नवमीपर्यंत या उत्सवाचे सोहळे पाहताना माघ महिना चैतन्याने पुलकित होतो. या 9 दिवसात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संपूर्ण दासबोधाचं इथं पठण होतं. नवमीला मध्यान्हकाळी या पारायणाचा सांगता समारंभ होतो आणि दासबोधाची आरती संपन्न होते. या सज्जनगडाचे ठाई ते चैतन्यदायी अविनाशी तत्व चिरंतन वास करून आहे, ज्याला जन्म मृत्यूची बाधा नाही. समर्थ श्री रामदास स्वामी इथं आले हा त्यांच्या लीला कर्माचा भाग. तसं त्यांचं जाणं हे देखील लीला कर्मच. स्वामींनी अवतार कार्य संपवून समाधीस्थ होणं हे त्यांचं लाघव असेल, पण भक्तांसाठी मात्र हा प्रसंग डोळ्यात पाणी उभं करणारा. समर्थांची निर्याण कथा ऐकताना भक्त म्हणूनच गहिवरून जातात. समर्थांनी सूचित केलं की माघ वद्य नवमीला या देहाचं मी विसर्जन करणार आहे. काय यातना झाल्या असतील, किती दुःख झालं असेल. आज नुसती ही कल्पनाही आपल्याला सहन होत नाही. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू म्हणजे नेमकं काय असतं? नेमकं असतं ते समर्थमय होणं असतं. समर्थांनी शिष्यांच्याकडे पाहिलं आणि समर्थांनी
पुन्हा त्या रामाच्या मूर्तीकडे पाहिलं. रामाच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर सगळ्या शिष्यांच्याकडे नेत्रकटाक्ष टाकला. या सगळ्या शिष्यांच्या मध्ये सज्जन हो, एक शिष्य नव्हता आणि तो म्हणजे कल्याण स्वामी, ज्याला समर्थांनी गुरुत्व दिलं, अनुग्रहाचे अधिकार दिले, उपासनेचा अधिकार दिला, ज्याच्या माध्यमातून भक्तांना, शिष्यांना, साधकांना कल्याण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये निर्माण केलं, तो कल्याणच जर नसेल तर तिथे काय राहत? एकही घटना समर्थांच्या जीवनामध्ये समर्थांनी कल्याणाला सोडून केली नाही, पण एक मात्र घटना अशी घडली की जी घटना घडल्यानंतर समर्थांना या समाधीच्या बाहेर येऊन कल्याण स्वामींना दर्शन द्यावं लागलं. याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात भाव, याला म्हणतात श्रद्धा. भुकेजल्या मनाला इथं तृप्तीची अनुभूती येते, ती श्री स्वामींच्या आशीर्वचनामुळं. पण तसं भुकेजल्या पोटासाठी अन्न सुद्धा हवंच ना. अहो, स्वामींच्या या राजधानीत कुणी उपाशी कसा राहील? हा भोजन प्रसाद म्हणजे श्री स्वामींचा आशीर्वादच ना. हा कौतुक सोहळा पाहताना जन्माचं सार्थक होतं. आनंदवन म्हणून एक मोठी इमारत भक्तांच्या निवासासाठी स्थापन केलेली आहे. त्याच वेळी भोजनगृह हे अत्यंत आधुनिक पद्धतीचं चांगल्यापैकी प्रशस्त भोजनगृह जवळजवळ 60 लाख रुपये खर्च करून हे बांधण्यात आलेलं आहे. मी रघुवीर समर्थ नावाचं मासिक दरमहा प्रसिद्ध करतो. आसपासचे ज्या गावं आहेत त्या सज्जनगडच्या, त्या गावांना व्यायामशाळेचं साहित्य पुरवणे, निबंध स्पर्धा आयोजित करणं, व्याख्यान स्पर्धा आयोजित करणं, मनाच्या श्लोकाच्या स्पर्धा आयोजित करणं, अशा बरेचसे कार्य उपक्रम या माध्यमातून चालू असतात. दिवे लागण होते, मंदिर आणि परिसर उजळून निघतो. लखलखत्या चांदण्यात, पलिते पोतांच्या झगमगाटात श्री स्वामींचा छबिना आणि शाही पालखीचं मार्गक्रमण सुरू होतं. पळापळांनी काळ सरतो. दिवस रात्र, महिने, वर्ष उलटत जातात. पण जसं कालचक्र अखंड आहे, तशी श्री गुरूंची कृपाही अविरत आहे. उत्सवाच्या दोरखंडांनी काळाला बांधण्याचा भक्तांचा प्रयास. या प्रयासातूनच श्री स्वामींचा सहवास भक्त आपल्या पदरी पाडून घेतात. काळ काळाखी पिवळा, फक्त एकच पावक मंत्र भक्तांना दिलासा देतो. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.